ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी अकोले तिरंगा रॅलीचं आयोजन, देशभक्तीचा झंकार। भारतीय लष्कराच्या अलीकडील ऑपरेशन सिंदूर या दहशतवादी विरोधी मोहिमेत भारताच्या वीर जवानांनी प्राणपणाला लावून देशाच्या मान सन्मानात भर घातली। त्यांच्या या अद्वितीय शौर्याच्या सन्मानार्थ अकोले येथे आज सकाळी हुतात्मा स्मारक फुले चौक येथून एक भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही देशभक्तीने भारावलेली रॅली माजी आमदार माननीय वैभव पिचड आणि भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली। विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवा वर्ग, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅलीमध्ये जय हिंद, भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी अकोले शहर दुमदुमून गेलं। या रॅलीच्या माध्यमातून देशप्रेम आणि लष्कराच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। जय हिंद, वंदे मातरम। पाकिस्तान ने अतिरेकी जे संघटन आहे या संघटनेनं पहलगाम या ठिकाणी जे निरपराध नागरिकांची हत्या केली, त्या हत्येच्या प्रत्यार्थ भारताने पाकिस्तानचे 9 सैन्य आणि 14 अड्डे हे उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना जो धडा शिकवला आणि आपल्या सैन्य दलाने जी उत्कृष्ट अशा पद्धतीची कामगिरी केली, त्या कामगिरीच्या प्रीत्यर्थ आणि भारताचे महामानव आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन करून पाकिस्तानला धडा शिकवला। या धड्याच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी समर्थनार्थ, सैन्य दलाच्या समर्थनार्थ ही तिरंगा रॅली आयोजित केली। जय श्रीराम। वंदे मातरम। रॅली कशासाठी आयोजित केली? भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे, ज्या पार्श्वभूमीवरती या युद्ध सुरू झालं का पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून जात धर्म विचारून या ठिकाणी बेछूटपणे गोळीबार करून भारतीय नागरिकांची हत्या करण्यात आली। त्यामध्ये विशेषतः तर पुरुषांना त्या ठिकाणी टार्गेट केलं आणि महिलांचं कुंकू पुसायचं काम त्या अतिरेक्यांकडून, ज्या पाकड्यांकडून खऱ्या अर्थाने झालं। त्याच्या उपरांत सिंदूर ऑपरेशन खऱ्या अर्थाने या देशाने पुकारलं। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी कुंकवाचा बदला घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सिंदूर ऑपरेशन सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला भेटते। आणि या सिंदूर ऑपरेशन मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो की असंख्य भारतीय सैन्य दलाबरोबर या ठिकाणी आहेत। सैन्य दलाबरोबर आम्ही सर्वजण आहोत। सैन्याला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने जी कामगिरी सैन्याकडून झाली, भारतीय सैन्याकडून जी कामगिरी झाली, या कामगिरीला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत। ज्या पाकड्यांचे उद्ध्वस्त करायच्या दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसामध्ये कामगिरी झाली आणि ही कामगिरी होत असताना आम्हाला सर्वांना, भारतीयांना, सर्व भारतीयांना या सैन्य बलाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांच्या अभिमानास्पद भावनेमध्ये त्यांना प्रतिसाद आणि साथ देण्यासाठी की सैन्यावर जरी तुम्ही लढत आहात, तुमच्या बरोबर वेळ प्रसंगी पडली तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सीमेवर जाऊ शकतो, हे त्यांना मनोबल देण्यासाठी आणि सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी स्थगित झालेलं आहे, पूर्ण थांबलेलं नाहीये। यानंतर खऱ्या अर्थाने जर आपण पाहतो का अजूनही काही घडामोडी या ठिकाणी होऊ शकतात आणि या घडामोडी होऊ शकत असताना त्या सर्व सैन्य दलाला एक पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जी भूमिका घेतली पाकिस्तानच्या विरोधी आणि त्या पाकिस्तानला खऱ्या अर्थाने धडा शिकवण्यासाठी ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या सर्वांच्या समाधानार्थ ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे
समस्त अकोलेकरांनी जे काही आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं त्या युद्धामध्ये आज जे काही आपल्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावून तसेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जी काही पाकिस्तानला धडा शिकवला, त्यांचे जे काही युद्ध करण्याचे जे काही हवाई अड्डे होते ते उद्ध्वस्त करून भारताने एक प्रकारे त्यांना दाखवून दिलं का चायनाच्या तुमचं कितीही मटेरियल आणलं तर भारत आज सक्षम झालेला आहे. भारत हा आज स्वतःच्या हिमतीवर उभा आहे आणि हे सर्वच कार्य जे आहे या सैन्य दलाचं आणि देशाच्या पंतप्रधानांचं ते कौतुकास्पद आहे. आणि या कौतुकास्पद कामगिरीसाठी आपण एक अकोलेकर म्हणून त्यांच्या पाठीमागे त्यांना ताकद देण्याकरता, त्यांना एक आधार देण्याकरता आज समस्त अकोलेकरांनी ही जी तिरंगा रॅली आयोजित केली होती, याच्याने निश्चित सैनिकांचं मनोबल वाढेल व देशाचा जे सैनिक असतील यांचं मनोबल वाढेल. आणि इथून पुढे कुठल्याही देशाला ज्यावेळेस भारताकडे वाकडी नजर करून पाहायची असेल तर त्यावेळेस त्या देशाला पण सगळ्या देशांना समजेल का भारतातली जनता पण ही कायम देशाचे पंतप्रधान आणि सैन्य दलाबरोबर राहते. त्याबद्दल आणि समस्त अकोलेकर या ठिकाणी आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून एकदा आभार. भारत की जय. अकोले 9 न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.